नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, उद्या शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्छे यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. या गाडीमध्ये मित्रांनो जे टॉप क्वालिटी डबल हड्डी उंच पूर्ण काठीवाडी शेळ्यांचं जे माप असणार आहे हे तुम्हाला टोटली व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. एकदा तुम्ही माप बघा मित्रांनो, जबरदस्त फुल पॉवरच्या मित्रांनो तुम्हाला काठीवाडी शेळ्या पाहायला भेटत आहे. जबरदस्त क्वालिटी बघा, एकदम उंच पूर्ण माप आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे 65 शेळींची गाडी आहे. 65 शेळ्या टोटल न घेत गाडीमध्ये आणि 60 शेळ्या मित्रांनो तुम्हाला गाभणी पाहायला भेटणार आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, 3 जण लागले या गाडी खरेदी करण्यासाठी. किती? 3 लोक मिळून ही पूर्ण गाडी टोटली खरेदी केलेली. दरवेळेस सोनूभाऊ धनगर व रामेश्वर धनगर हे 2 लोक खरेदी करत होते, पण आता सोनूभाऊ धनगर सोबत गणेशभाऊ बच्छे पण होते आणि रामेश्वर धनगर असे 3 जण मिळून मित्रांनो टोटली जवळपास 5-7 दिवसापासून गुजरातमध्ये फिरताय. बोटात जंगल असेल, अजून कुठला जंगल असेल, टोटल असं म्हणजे काठवाडमध्ये फिरताय टोटली 3 जण 5-7 दिवसापासून. तेव्हा ही बघा अशी जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली तुम्ही पाहू शकतात. खाली पावर बघा मित्रांनो शेळींचा, क्या जबरदस्त एक नंबरची जी मित्रांनो. आणि टोटल 60 शेळ्या गाभणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. तुम्ही वस्तू बघा, एक नंबर क्वालिटी तुम्हाला टोटली शेळ्या पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ टोटली 7 मिनिटं 40 सेकंदाचा आहे, तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला शेवटपर्यंत क्वालिटीज पाहायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकतात टोटल 60 शेळींचं माप, 65 शेळींचं माप आहे. 60 शेळ्या गाभण आहेत आणि 5 शेळ्या या जणलेल्या असतील. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. अधिक माहितीसाठी सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्छे यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे, यांच्याशी संपर्क साधा. गाडी ही उद्या 20 मार्च 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगाव येथे येणार आहे. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे. जळगाव जिल्हा म्हटल्यावर उत्तर महाराष्ट्र, बरोबर. क्वालिटी बघा, कलरमध्ये पण तुम्हाला उंच पूर्ण माप पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॅक गोल्ड पण पाहायला भेटणार आहे. ही बघा ब्राऊन कलरमध्ये म्हणजे चॉकलेटी कलरमध्ये पण तुम्हाला शेळी बघा एकदम मटक्यासारखी गोल शेळी. जागेवरची पोझिशन आहे मित्रांनो. जेव्हा शेळी इथं उतरते का तेव्हा शेळीची पोझिशन ही असते का, ही पूर्ण चिप झालेली असते. कारण की उपाशी असतात. म्हणजे आता बघा तुम्हाला सांगतो, गाडी ही आता ऑन द वे, गाडी जवळपास दुपारची निघालेली मित्रांनो, बरोबर. तर आज दुपारपर्यंत त्यांनी जे चरलेलं असेल शेळींनी, तर दुपारी गाडी निघालेली आहे आणि गाडी इथं पोहोचेल सकाळी डायरेक्ट. आजचा दुपारचा पूर्ण अर्धा दिवस, पूर्ण रात्र आणि सकाळी गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे. टोटल 65 शेळ्या घेऊन बघू शकतात तुम्ही. क्वालिटी एक नंबर, एकदम म्हशी शेळ्या आहे मित्रांनो. जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्छे यांचावाला. तुम्ही पाहू शकता. टोटल बघा, गणेशभाऊ स्वतः खरेदीला आहे बघा. गणेशभाऊ स्वतः खरेदीला या वेळेस. तेव्हा ही जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये खरेदी त्यांनी केलेली तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जंगल एवढा गरम झालेला आहे. गरमचा अर्थ असा की माल बिलकुल भेटत नाही. जो माल पाहिजे का तो माल बिलकुल भेटत नाही, बरोबर. तर गाभणी ज्या शेळ्या असतात त्यासाठी खूप फिरावं लागतं. पहिले एकच जण 2-3 दिवसामध्ये गाडी तयार करून घ्यायचा. आता मित्रांनो 2-3 जण मिळून 7-8 दिवसामध्ये गाडी तयार होते. अवघड परिस्थिती आहे आणि नेहमीपेक्षा रेट खूप वाढले. कारण की त्या भागामध्ये ज्या खाटी शेळ्या असतात, खाट्या बिना काही कामाच्या फेल शेळ्या, त्या देखील मित्रांनो जे कटिंगवाले असतात ते लोक 17ला 18ला तिथं जागेवरती खाट्या शेळ्या घेतात. कारण की तेवढं तिच्या अंगावरती मित्रांनो कटिंगच्या हिशोबाने देखील तिच्या अंगावर थोडं मांस असतं, त्या हिशोबाने ते लोक तिकडे घेत असतात. त्याच्यामुळे गाभणींचा रेट खूप वाढलेला आहे. जबरदस्त रेट वाढलेला आहे गाभणींचा देखील. हे पहा, त्याच्यामुळे गाभणीसाठी खूप फिरावं लागतं आहे. तेव्हा ही बघा अशी क्वालिटी पाहायला भेटते. शिंगडी बघा, एकदम 2-2.5 इंची शिंगडी. हे बघा, हे दलाल असतील किंवा शेळीपालक बाबा असतील, बघा क्वालिटी वगैरे बघा. वयस्कर माणूस बघा इकडं, त्यांनी ती क्वालिटी मेंटेन केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. इकडं बघा परत हा जोडा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो शेवटपर्यंत उंच पूर्ण फुल स्ट्रक्चरच्या फुल साईजच्या तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार आहे. बटलं माप नाही मित्रांनो, बटल्या शेळ्या नाही आहेत, उंच पूर्ण शेळ्या आहेत, डबल हड्डी शेळ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बघा हाईट कुठं चालली. आता गणेशभाऊची हाईट साधारणतः मित्रांनो जवळपास 5.6 हाईट आहे आणि ती बघा शेळींची हाईट कुठं चालली तुम्ही पाहू शकतात. हे बघा इकडे ही बघा परत. तर टोटली मित्रांनो जेवढं शक्य पॉसिबल आहे टोटली तुम्हाला क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही बघा दुसऱ्या वेतातली आहे. आता मित्रांनो दुसऱ्या वेत आहे, तिसऱ्या वेतापर्यंत शेळीची हाईट चांगली होती. 3-4पर्यंत खूप चांगली हाईट वाढत असते. आता हिची अजून मूठभर हाईट मित्रांनो वाढेल 100%. कारण बघा दुसऱ्या वेतामध्ये फक्त पाठ आहे आणि चमक बघा, अंगावरती तेल टाकल्यावर तेल नितरेल अशी क्वालिटी.
इकडे बघा केवढ्या शेळ्यात बघा मित्रांनो, गाई शेळ्या सगळं आहे बघा. आणि याच्यातनं असं निवडून शेळ्याकडे बघा लाल डाग होता शेळी गेली. आणि बघा हा जोडा बघा आहे का नाही एकदम ओरिजिनल गरिबाच्या म्हशी मित्रांनो. मित्रांनो शेळीला गरिबाची गाय म्हटली जाते, पण ही शेळी अशी की गरिबाची म्हैसच म्हटलं जाईल, कारण की म्हशीसारखी काळी आणि दमदार ताकदवाली शेळी. हे बघा जबरदस्त क्वालिटी. नाद नाही करायचा, एक नंबर. बघा इकडे पण तुम्हाला पाहायला भेटेल टोटली क्वालिटी. खाली सड बघा कच्च्या पण नाही आहे, चांगल्या मांडीवरच्या शेळ्या तोलावरच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सगळ्या महिन्याच्या आत खाली होतील अशा शेळ्या मित्रांनो तुम्हाला दाखवतोय. फक्त सडचं चिपकलेले बघा शेळीची हाईट बघा कुठं चालली शेळीची हाईट, माप एकसारखं सड पारंब्या बघा मित्रांनो. जबरदस्त क्वालिटी, एक नंबर टॉप क्वालिटी. गणा शेट गेले भरपूर दिवसानंतर, पण क्वालिटी टॉप क्वालिटीमध्येच खरेदी केलेली आहे. नेहमी सोनूभाऊ धनगर जात होते, पण सोनूभाऊ धनगर सोबत आता गणेश भाऊ बच्चे पण गेलेले आहेत. 3 जणांनी मिळून मित्रांनो ही खरेदी केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात काळभोर सोनं खरेदी केलेलं आहे. शिंगडी बघा 2-2.5 इंची कवडी शिंगडी. खास करून मित्रांनो या शेळींची शिंगडी मोठी असते. दिसायला समोरच्याला असं वाटतं की शेळी निब्बर आहे का काय, पण शेळीची हाईटप्रमाणे शेळीचं जे शरीर आहे त्याच्याप्रमाणे शेळीची शिंगडी पण मोठी असते. पण बघा त्या तुलनेत जेवढी हाईट आहे जेवढं माप आहे त्या तुलनेमध्ये मित्रांनो तुम्हाला शिंगडी ही कवडी पाहायला भेटणार आहे, कारण की माप फक्त दुसरं तिसऱ्या वेतातलं बघा. ही आयसर तुम्हाला दिसते का, आता ही दुपारची व्हिडिओ मित्रांनो. ती आयसर भरून गाडी निघालेली, गाडी ऑन द वे बरोबर. या बघा टोटली शेळ्या जमा केलेल्या बघा. क्वालिटी बघा मित्रांनो, या अंगावरची केस काढलेली शेळी पण बघा केवढी पॉवरफुल शेळी. ती आयसर लागलेली आहे, आयसर दुपारी भरलेली आहे. आता गाडी ऑन द वे आहे. गाडी सकाळी 7 वाजेच्या अगोदर 7 वाजेपर्यंत गाडी चाळीसगावमध्ये असेल. तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही आज रात्रीच निघा, तयारी करा शेळ्या घेण्यासाठी. कारण की मित्रांनो गाभणी शेळ्या खूप कमी येत आहे, आणि त्याच्यात अशा टॉप क्वालिटी शेळ्या घेण्यासाठी तर लगेच तुम्ही निघाले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अशी क्वालिटी मित्रांनो भेटणार आहे. अजून तुम्हाला सांगू इच्छितो याच्यापासून आता हा तरी वर्ष मित्रांनो व्यवस्थित आहे. याच्या पुढचा जो वर्ष असेल का तो देखील मित्रांनो अजून खूप फास्ट निघेल, खूप टाईट निघेल. कारण की घेणारे खूप झाले, सगळ्यांकडे येडं लागलं की आता बरेच जण व्यापार पण करायला लागले काठेवाडी शेळींच्या. कुठे नवीन लोक डायरेक्ट गुजरातला पोचता, काही पण दाम लावून तिकडनं शेळ्या घेऊन येतात बरोबर. तर त्याच्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की आपण इथं व्हिडिओ जे चालवतो का ते पण लोकांना वाटतं की दाम खूप आहे असं बघा, पण खालचा माल पण काही दामात विकायला लागतो. तर बघा तुम्ही क्वालिटी बघा, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुम्ही पाहू शकतात. 7 मिनिटं 40 सेकंदाचा व्हिडिओ आहे. जंगल खूप गरम झालेलं आहे, सांगायचं फक्त अर्थ एवढाच आहे. शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. ज्याला कोणाला शेळ्या घ्यायच्या असतील त्यांनी ह्या वर्षी पूर्ण शेळ्या खरेदी करूनच घ्यावा. त्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला, संपर्क